नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमरदीप अटाळकर आपणा सर्वांच्या ऑनलाईन वर्गामध्ये हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, परिसर अभ्यास भाग 1चा आज आपण 21वा पाठ पाहणार आहोत, ज्याचे नाव आहे कामात व्यस्त आपले आंतरइंद्रिये. आता विद्यार्थ्यांनो, आंतरइंद्रिय म्हणजे काय? तर असे इंद्रिय म्हणजे असे अवयव, इंद्रिय म्हणजेच अवयव का जे आपल्या शरीराच्या आतमध्ये असतात. जसे पहा या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे फुफ्फुसे, जठर, हृदय, मेंदू हे सर्व काय आहे? आंतर इंद्रिय आहेत. ते आंतर इंद्रिय कशा प्रकारे काम करतात किंवा कामामध्ये व्यस्त असतात त्याबद्दलची माहिती आपण या पाठामध्ये पाहूया. सर्वात प्रथम आपण श्वसनासंबंधी कोणकोणते अवयव असतात ते पाहूया आणि त्यांचं काम कशा पद्धतीने चालते त्याचा अभ्यास करूया. विद्यार्थ्यांनो, जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न या तीनही गोष्टीची गरज असते. हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला सतत होत राहणे गरजेचे असते. त्यासाठी आपला श्वासोच्छ्वास सतत चालू असतो. आपल्या शरीरात श्वासोच्छ्वासाचे काम करणारी इंद्रिय आहे म्हणजेच अवयव आहेत. ती कोणकोणती आहे ते तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे. नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे, श्वासपटल ही सर्व काय आहे? श्वसनासंबंधी आंतर इंद्रिय आहे. आणि या इंद्रियां मिळूनच काय तयार होते? आपली श्वसन संस्था तयार होते. कारण की हे सगळे इंद्रिय मिळून काय करते? श्वसनाची क्रिया पार पाडतात. आणि म्हणून या सगळ्यां मिळून काय तयार होते? आपली श्वसन संस्था तयार होते. तर विद्यार्थ्यांना श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वासनलिकेत जाते. नाकाद्वारे आपण श्वास घेतो आणि श्वास घेतल्यानंतर ती जी हवा आहे ती प्रथम कुठे जाते? श्वासनलिकेत जाते. श्वासनलिकेच्या 2 शाखांमार्फत हवा फुफ्फुसात शिरते. फुफ्फुसात या दोन्ही शाखांपासून अनेक शाखा फुटतात. या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात आणि त्या पिशव्यांनाच म्हणतात वायुकोश. उरोपोकळी व उदरपोकळी दरम्यान लवचिक पडद्यासारखा आपल्याला इथे एक अवयव दिसत आहे आणि त्याला म्हणतात श्वासपटल. आता आपण पाहूया श्वासपटल व त्याची हालचाल कशा पद्धतीने होते. श्वासपटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे येऊन श्वासनलिका व तिच्या शाखातून पुढे वायुकोशात भरते. श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा उश्वासावाटे हवा बाहेर टाकली जाते. अशा पद्धतीने श्वासपटल व त्याची हालचाल होते. आता वायूची देवाणघेवाण कशा पद्धतीने होते ते आता आपण पाहूया. वायुकोशांमध्ये बाहेरील हवा पोहोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवताली असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यात जातो आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात वाहून नेला जातो. त्याचवेळी शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायुकोशांमधील हवेत मिसळतो. उश्वासाच्या वेळी तो शरीराबाहेर टाकला जातो. अशा प्रकारे वायुकोशात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूची देवाणघेवाण होते. तर विद्यार्थ्यांना कोणत्या 2 वायूची देवाणघेवाण होत असते श्वसन क्रियेदरम्यान? ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड. विद्यार्थ्यांना तुम्ही बरेच व्यक्ती पाहत असाल जे काय करतात? धूम्रपान करतात. धूम्रपान करतात म्हणजे काय? विडी, सिगारेट ओढतात. तर धूम्रपान केल्यामुळे त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर कशा पद्धतीने होतो, आपल्या श्वसन संस्थेवर कशा पद्धतीने होतो ते आता आपण पाहूया. सतत धूम्रपान केल्यामुळे धुरातील विषारी पदार्थ फुफ्फुसात साठू लागतात. त्यामुळे फुफ्फुसात भरणाऱ्या हवेचे पुरेसे शुद्धीकरण होत नाही. परिणामी हवेतील अशुद्धी फुफ्फुसात पोहोचू लागतात. यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी कमी होत जाते आणि परिणामी फुफ्फुसांचे विविध आजार होण्याची शक्यता वाढते. सिगारेट किंवा विडीतील तंबाखूच्या धुरातील कणांचा चिकट थर वायुकोशाच्या आतील बाजूला जमू लागतो. त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो. शिवाय तंबाखूतील काही विषारी पदार्थही वायुकोशात शिरतात. अशा दुष्परिणामांमुळे धूम्रपान करणाऱ्यांना श्वसन इंद्रिय संबंधीचे रोग तसेच फुफ्फुसाचा कर्करोग असे दुर्धर रोगही होऊ शकतात. आता हे झालं प्रत्यक्षपणे धूम्रपान करणे. परंतु काही व्यक्ती असे असतात जे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीजवळ थांबतात किंवा तेथे उभे राहतात, तर त्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो आणि त्यालाच म्हणतात अप्रत्यक्ष धूम्रपान. आपल्या आसपास धूम्रपान करणारे लोक सतत असल्यास स्वतः धूम्रपान न करताही आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात विद्यार्थ्यांनो. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर कायद्याने निर्बंध आणलेला आहे. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी आपल्याला धूम्रपान करता येत नाही. जर केले तर त्याविरुद्ध काय कायदा आहे, आपल्याला दंडसुद्धा ठोठावू शकला जातो.
विद्यार्थ्यांनो, आता आपण पाहूया पचनासंदर्भात कोणकोणते आंतरिंद्रिय असतात, त्यांचं काम कशा पद्धतीने चालते ते आता आपण पाहूया. सर्वप्रथम आपण पाहूया ही आकृती. पहा, ही आकृती आपल्याला पचन संस्थेची दिसत आहे. म्हणजे पचन क्रियेसाठी कोणकोणती इंद्रिये कामं करतात त्या सगळ्यां मिळून काय तयार झालेली आहे, पचन संस्था झालेली आहे तयार. पहा, आपल्याला या चित्रात काय काय दिसत आहे. तोंड दिसत आहे. तर पहिलं जे इंद्रिय आहे ते पचनासंदर्भात, पचन संस्थेसंदर्भात ते कोणतं आहे, तोंड. त्यानंतर आहे लाळ ग्रंथी, त्यानंतर ग्रासिका, यकृत, यालाच लिव्हरसुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये, जठर म्हणजे स्टमक, स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज, लहान आतडे स्मॉल इंटेस्टाईन, मोठे आतडे लार्ज इंटेस्टाईन, त्यानंतर मलाशय आणि गुदद्वार. गुदद्वार म्हणजे जेथे आपण जिथून बाहेर आपण काय टाकतो, विष्ठा टाकतो, ते जे ठिकाण आहे त्याला काय म्हणतात, गुदद्वार. अशा प्रकारे या सर्व इंद्रियां मिळून काय तयार झालेली आहे, पचन संस्था तयार झालेली आहे. सर्वात प्रथम आपण विद्यार्थ्यांना पाचक रस म्हणजे काय ते पाहूया. तर पचन क्रियेत खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत करणारा जो द्रव पदार्थ असतो त्याला म्हणतात पाचक रस. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एक शब्द इथे आलेला आहे, ग्रंथी. आता ग्रंथी म्हणजे काय, विशिष्ट द्रव स्त्रवणारे जे इंद्रिय असते त्याला म्हणतात ग्रंथी. सर्वात प्रथम आपण अन्ननलिकाविषयी माहिती पाहूया. आपण खातो त्या अन्नाचे शरीरात पचन होते विद्यार्थ्यांना, म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात. हे काम आपल्या शरीरातील एका अतिशय लवचिक व लांबच लांब नळीच्या विविध भागांमध्ये पार पडते. या नळीलाच म्हणतात अन्ननलिका. पहा, तुम्हाला अगदी तोंडापासून सुरू झालेली तर अगदी शेवटपर्यंत गुदद्वारापर्यंत जी नळी आहे त्याला काय म्हणतात, अन्ननलिका. या नळीचे वरचे टोक म्हणजेच आपले तोंड आणि खालचे टोक म्हणजे गुदद्वार. तोंडापासून गुदद्वारापर्यंत एकच नळी जात असली तरी या नळीचा आकार सर्व भागात एकसारखा नसतो विद्यार्थ्यांनो. अन्ननलिकेच्या वेगवेगळ्या भागांची रचना व कार्य वेगवेगळे असते. अन्ननलिकेतील या विविध भागांना पचन इंद्रिय म्हणतात. अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी पचनक्रियेला मदत करतात. आता आपण पचन इंद्रिये कोणकोणती आहेत ते पाहूया. अन्न तोंडात घेतल्याबरोबर पचनक्रियेची सुरुवात होते. तोंडातील दात, जीभ आणि लाळ या सर्वांच्या क्रियांमुळे अन्नाचा गिळता येईल असा ओलसर मऊ गोळा तयार होतो. तो आपण सहज गिळतो. गिळलेले अन्न ग्रासिकेमार्फत जठरात जाते. जठर हे पिशवीसारखे इंद्रिय आहे विद्यार्थ्यांनो. यात अन्न घुसळले जाते. जठरातील पाचक रसांमुळे काही पचनक्रिया घडतात आणि अन्नातील काही रोगजंतू नष्ट होतात. येथे अन्नाचे एका पातळ खिरीसारख्या पदार्थात रूपांतर होते. ते पुढे लहान आतड्यात ढकलले जाते. प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे 7 मीटर लांबीचे असते. आतड्यातील पाचक रसामुळे अन्नपचनातील अनेक क्रिया येथे घडतात किंवा होतात. येथे काही ग्रंथींच्या स्त्रावांची पचनास मदत होते. पचनातून शरीराला उपयुक्त असे पदार्थ तयार होतात व रक्तात शोषले जातात. उरलेले पदार्थ मात्र मोठ्या आतड्यात जातात. प्रौढ व्यक्तीमध्ये मोठे आतडे सुमारे 1.5 मीटर लांबीचे असते. उरलेल्या पदार्थात असलेले बरेचसे पाणी येथे शरीरात शोषले जाते आणि विष्ठा तयार होते. ती मलाशयात जमा होते. मलाशयात विष्ठा म्हणजे मल काही काळ साठून राहते. नंतर गुदद्वारातून विष्ठा शरीराच्या बाहेर टाकली जाते. आता आपण पाहूया इंद्रिय संस्था कशाला म्हणतात. अनेक इंद्रिये मिळून श्वासोच्छवास घडवून आणतात हे तुम्ही पाहिलेच आहे विद्यार्थ्यांनो. यापैकी कुठलीही एक इंद्रिय नीट काम करत नसेल तर श्वासोच्छवासाचे काम पूर्ण होणार नाही. शरीराचे एखादे काम एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या अशाच गटाला म्हणतात इंद्रिय संस्था. म्हणून नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे आणि श्वासपटल यांनाच एकत्रितपणे काय म्हणतात, श्वसन संस्था म्हणतात. अशा प्रकारे इंद्रिय संस्था आपलं काम करते. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहीतच आहे, आपल्याला कोणतंही काम करायचं असेल तर आपल्याला ऊर्जेची आवश्यकता आहे, म्हणजे एनर्जीची आवश्यकता आहे. तर आपल्या शरीरातील ऊर्जा नेमकी कोणती आहे, ती कशी तयार होते, कशी मिळते आपल्याला, ते आता आपण पाहूया. श्वसनक्रियेमुळे ऑक्सिजन वायू शरीरातील रक्तात येतो आणि शरीराच्या सर्व भागात पसरतो. पचनातून तयार झालेले पदार्थही रक्तात मिसळतात व रक्ताबरोबर ते शरीराच्या सर्व भागात पोहोचतात. त्यापैकी काही पदार्थ शरीरासाठी इंधनाचे काम करतात.
हवेतील ऑक्सिजन रक्ताबरोबर शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहोचला की तेथे पदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने मंद ज्वलन होते आणि शरीराला ऊर्जा मिळते, म्हणजे एनर्जी मिळते. हीच ऊर्जा शरीराची सर्व कामे होण्यास उपयुक्त ठरते. आता आपण रक्ताभिसरण या संस्थेविषयी माहिती पाहूया. विद्यार्थ्यांनो, अन्नातील इंधन पदार्थ व हवेतील ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागात पोहोचवण्याचे काम रक्तवाहिन्यातून सतत वाहत असलेले रक्त करते. पण हे रक्त वाहत ठेवण्याचे काम कोण करत असेल, असा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये आला असेल. तर हे काम होण्यासाठी हृदयाचे सतत आकुंचन, शीतलीकरण होत असते. हे तुम्ही शिकला आहात विद्यार्थ्यांनो. हृदयापासून रक्त वाहून नेणाऱ्या तसेच फिरून परत हृदयापर्यंत रक्त आणणाऱ्या रक्तवाहिन्यांचे एक जाळे शरीरभर पसरलेले असते. शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेलाच म्हणतात रक्ताभिसरण. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ब्लड सर्क्युलेशन. आपल्या शरीरात रक्तातून ऑक्सिजन व्यतिरिक्त असंख्य पदार्थ एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवले जातात. तेही रक्ताभिसरणामुळे शक्य होते. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला मिळूनच रक्ताभिसरण संस्था असे म्हणतात. तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे. आपण जिवंत असेपर्यंत रक्ताभिसरणाचे काम रात्रंदिवस सतत चालू राहते. विद्यार्थ्यांनो, आता आपण पाहूया चेतासंस्थाविषयी माहिती. पहा, तुम्हाला एक चित्र दिसत आहे चेतासंस्थेचं. श्वासपटल, हृदय, पचनसंस्था यांची कामे शरीरा इतकी महत्त्वाची असतात की आपल्याला कळत न कळत ती रात्रंदिवस चालू राहायला हवी असतात. काही कामे आपण आपल्या इच्छेप्रमाणे हवी तेव्हा करतो. उदाहरणार्थ बोलणे, धावणे, अभ्यास करणे, खेळणे. जेव्हा आपली इच्छा असेल तेव्हा आपण ती करतो. या सर्व प्रकारच्या कामावर लक्ष ठेवून ती योग्य त्या वेळी योग्य त्या पद्धतीने होतील याची खात्री करणे याला म्हणतात समन्वय साधणे. असा समन्वय साधण्याचे काम मेंदूचे असते. तर ते काम कोण करते? मेंदू, म्हणजेच ब्रेन. मेंदू आणि शरीराच्या विविध भागांमध्ये सतत संपर्क असतो. त्यासाठी ते एकमेकांना संदेश वहन करणाऱ्या अनेक तंतूंनी जोडलेले असतात आणि त्यांनाच म्हणतात चेतातंतू. पहा, तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे जे बारीक बारीक रेषा दिसून राहिला ते काय आहे? चेतातंतू. मेंदू आणि चेतातंतूचे जे जाळे आहे यांनाच एकत्रितपणे म्हणतात चेतासंस्था. चेतासंस्था शरीरामध्ये समन्वय राखण्याचे कार्य करते. विद्यार्थ्यांनो, आता आपण पाहूया शरीरातील इतर संस्था. विद्यार्थ्यांनो, श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था व या सर्वांमध्ये समन्वय ठेवणारी चेतासंस्था या संस्थांविषयी या पाठात आपण थोडीशी माहिती घेतलेली आहे. याशिवायही आपल्या शरीरात अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ शरीराला आकार देणारी, महत्त्वाच्या इंद्रियांचे रक्षण करणारी अस्थिसंस्था, तसेच शरीरात तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणारे उत्सर्जन संस्था. या सर्व संस्थांची कार्य अत्यंत गुंतागुंतीची असतात. विद्यार्थ्यांनो, त्याविषयी माहिती असणे खूपच महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांनो, आजचं होमवर्क पान क्रमांक 114 वर दिलेला जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. धन्यवाद.